नमस्कार ताई आणि दादांनो, प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर ताई आणि दादांनो, माझा हा फर्स्ट लॉंग व्हिडिओ आहे। तर आज आपण मुंबईमधल्या अशा काही गोष्टी पाहणार आहोत की ज्या आजपर्यंत मलाही माहिती नव्हत्या। त्यातली एक गोष्ट आपण आज एक्सप्लोर करायला चाललो आहोत। हाताच्या दुखण्यामुळे गाडी चालवणे कठीण म्हणून मिस्टरांना रिक्वेस्ट केली आणि आम्ही निघालो। फक्त चूक एवढीच केली की 4 व्हीलरच्या ऐवजी 2 व्हीलर घेऊन निघालो। वातावरण बाहेर छान होतं, पाऊस पण नव्हता। पुढे आल्यानंतर पाहिलं तर नुकताच पाऊस पडून गेला होता। बाहेर वातावरण क्लिअर होतं म्हणून घरून निघताना छत्री आणि रेनकोट बरोबर घेतले नव्हते। थोडक्यात वाचलो नाही तर पूर्ण भिजावं लागलं असतं। एकतर मी मिस्टरांना जबरदस्ती घेऊन आले होते। पावसात भिजलो असतो तर त्यांनी अजून मला 4 शब्द ऐकवले असते। पावसाळा चालू असल्यामुळे ना सगळं काही एकदम असं स्वच्छ वाटते, कारण रोड पण खूप स्वच्छ झालेत आणि तसं पाहायला गेलं तर नवी मुंबईतले सगळेच रोड हे साफसूफ असतात। एका स्कूलच्या बाजूने जात असताना नकळत त्या स्कूलच्या बाजूच्या भिंतींकडे लक्ष गेले। ही जी चित्र तुम्ही पाहताय ही आर्ट कॉलेजच्या मुलांनी भिंतीवर रेखाटलेली सुंदर सुंदर चित्र आहेत। आर्ट कॉलेज म्हणजे सायन्स आणि कॉमर्स नाही बरं का, आर्ट कॉलेज म्हणजे चित्रकलेचं कॉलेज। खूप सुंदर अशी या मुलांनी भिंतीवरती सुंदर सुंदर असे चित्र रेखाटलेले पाहून एकदम छान वाटलं। अशी ही सुंदर चित्र पाहत पाहत आम्ही पुढे निघालो। इतक्या 2 मिनिटातच आम्ही पुन्हा गर्दझाडीच्या रस्त्यातून पुढे निघालो। हा जो रोड पाहतोय आपण, हा रोड पाम बीचचा आतला रोड आहे। हा सर्व्हिस रोड आहे। हा रोड पाहून खरंच असं वाटतं काय झाडी, काय रस्ता, काय कलर हेच बोलण्याची इच्छा होते, कारण की रोड एकदम साफसुथरा होता आणि पाहायला पण एकदम छान वाटत होता। थोडं पुढे आल्यानंतर ना इथे बाजूलाच नवी मुंबई महानगरपालिका आहे आणि त्या महानगरपालिकेच्या अपोजिट साईडलाच म्हणजे समोरच्या साईडला एक भली मोठी कमान आम्हाला दिसली आणि त्या कमानेवरती लिहिलं होतं गोवर्धन माता मंदिर प्रवेशद्वार। मी पहिल्यांदाच या बाजूला आली होती, त्याच्यामुळे आत कसं जायचं काहीच माहिती नव्हतं। प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केली। थोडं पुढे आल्यानंतर ना मंदिर कसलं, समोरच पोलीस स्टेशन दिसलं। थोडी आजूबाजूला विचारपूस केली, त्याच्यानंतर कळालं बाजूने जाणारा रस्ता हा मंदिराकडेच जातो। पुढे आल्यानंतर ना ही आजूबाजूची झाडं आणि हा रस्ता पाहून खरंच असं वाटलं की आपण आता बाहेरच कुठेतरी आलो आहोत। मुंबईमध्ये ही एवढी सुंदर जागा असेल असा कधी विचारच केला नव्हता। खूप छान रोड पण होते आणि झाडं पण एकदम हिरवीगार दिसत होती, त्याच्यामुळे वातावरण तर खूपच छान वाटत होतं। दुसऱ्या कमानीतून आतमध्ये जातानाच चढणीच्या रस्त्याची सुरुवात झाली। रस्ता तसा छोटा होता आणि वळणाचा पण होता। त्यात मी एक चूक केली, 4 व्हीलरच्या ऐवजी 2 व्हीलरचा हट्ट धरला। चढण एवढी उंच होती की ॲक्टिवा पण खूप स्लो चढत होती। चढणीचे रोड आणि नागमोडी वळण आणि हे बाजूचं सौंदर्य पाहून असं वाटत होतं आपण मुंबईमध्ये नसून दुसरीकडेच कुठेतरी बाहेर कोकणामध्ये आलो आहोत, कारण कोकणामध्ये पण असेच चढणीचे रस्ते आणि नागमोडी वळणे असणारे भरपूर रस्ते आहेत। त्याच्यामुळे मला तर कोकणमध्ये आल्यासारखं फील झालं होतं। आणि चाललोय तिथे जाण्यासाठी 2 रोड आहेत। खरं तर पाठच्या बाजूने पायऱ्या पण होत्या खालून वरती यायला, पण आम्ही मागच्या अवघड गाडीच्या रस्त्याने आम्ही वरती आलो। 2 ठिकाणी चुकल्यासारखं वाटलं। अंदाज घेत आम्ही पायऱ्यांपर्यंत पोहोचलो। गाडीवरून खाली उतरलो आणि इथेच बाजूला गाडी पार्किंग केली। पार्किंगसाठी काही एवढी मोठी जागा नाहीये, पण मिनिमम 10 गाड्या तर आरामात बसू शकतात। गाडी पार्किंग केली आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली। पायऱ्या चढायला सुरुवात करताच समोरचे दृश्य खूप सुंदर होते। हा व्हिडिओ मी इथंच थांबवते। पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्याबरोबर मंदिरामध्ये एक विलक्षण आणि विचित्र गोष्ट घडली, त्याचा मी कधी विचार पण केला नव्हता। मंदिर आमच्यासाठी नवीन होतं, पण मंदिरासाठी आम्ही जुनेच होतो। घडलं काय असं पण सांगेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। तर पुढचा व्हिडिओ पहा आणि नक्कीच पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।